नमस्कार. मराठी विभाग, यशवंत महाविद्यालय नांदेड आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य संकल्पनांचा परिचय करून देणाऱ्या या अभिनव उपक्रमात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. ऑक्टोबर महिन्यात सुरू झालेल्या या उपक्रमाच्या पहिल्या भागात ऋषिकेश देशमुख यांनी कविता या साहित्य प्रकाराचा परिचय करून दिला. नोव्हेंबर महिन्यात 5, 6 आणि 7 तारखेला समीक्षा या साहित्य संकल्पनेचा परिचय आपणाला करून घ्यायचा आहे. आणि हा परिचय करून देणारे मान्यवर अभ्यासक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील मराठी विभागात कार्यरत असलेले नव्या पिढीतील महत्त्वाचे समीक्षक कैलास अंभुरे. कपाळावरती आठ्यांचे जाळे चढवून सुतकी चेहऱ्याने कलाकृतींचा सोक्षमोक्ष लावल्याचा आविर्भाव दाखवतात त्यांना उपहासाने समीक्षक असे संबोधले जाते. चौकस बघणे आणि तिरकस बोलणे हा देखील समीक्षकांचा महत्त्वाचा विशेष मानला जातो. परिणामी मित्रत्व रोडावणाऱ्या आणि शत्रुत्व ओढावून घेणाऱ्या समीक्षेकडे सहसा कोणी वळत नाही. कारण बहुविद्याशाखांचा व्यासंग आणि ज्यांच्यासाठी तो करायचा आहे त्यांचा लोकसंग या दोन टोकांमधला तोल सांभाळणे प्रत्येक अभ्यासकाला जमेलच असे नाही. असा अवघड तोल सांभाळत पण स्वतःचा ताल राखत जगणारे दुर्मिळ कॅटेगरीतले जे थोडे थोडके समीक्षक असतात त्यापैकी एक म्हणजे कैलास अंभुरे. 10वीला असताना वर्तमानपत्रातील वाचकांच्या पत्रव्यवहारात लिहिलेल्या पत्रापासून त्यांच्या लेखनाची वाटचाल सुरू झाली. काय निवडायचे आणि काय वगळायचे, काय अधोरेखित करायचे आणि कशाकडे दुर्लक्ष करायचे याची त्यांना अचूक समज. त्यांची ही समज वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांना सहाय्य करत आली आहे. जसे की अशा सिलेक्शन ऑफ इसेन्सच्या बळावर महाविद्यालयीन जीवनात दैनिक लोकमत, सकाळ, तरुण भारत अशा वर्तमानपत्रात त्यांनी तरुणाईच्या अभिव्यक्तीला वाव मिळवून देणारी युवा स्पंदन सारखी व्यासपीठे अनेक वर्ष निष्ठेने चालवली. आजपासून 20 वर्षांपूर्वी अभिव्यक्तीची माध्यमे मर्यादित असतानाच्या काळात त्यांनी केलेले हे काम किती महत्त्वाचे असेल याची आपण कल्पना करू शकतो. पुढील काळात त्यांनी वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये नियमितपणे नव्या परंतु महत्त्वाच्या साहित्य कृतींचा परिचय करून देणारे सदर अनेक वर्ष चालवले. प्रतिष्ठान, साक्षात, अस्मितादर्श, समाज प्रबोधन पत्रिका, कवितारती, उर्मी इत्यादी नियतकालिके आणि लोकमत, सकाळ, देशोन्नती, महाराष्ट्र टाइम्स, दिव्य मराठी, गावकरी, सामना अशी वृत्तपत्रे यामध्ये त्यांनी केलेले समीक्षणात्मक लेखन साहित्य वर्तुळात चर्चेचा विषय ठरले. आपल्या 16 वर्षांच्या अध्यापकीय कारकिर्दीमध्ये निरनिराळी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, परिषदा तसेच परिसंवादांमधून त्यांनी केलेले शोधनिबंध वाचन विद्वज्जनांसाठी कुतूहलाचा विषय ठरले. संदर्भ संपृक्त आणि सडेतोड मांडणीमुळे त्यांनी विविध जिल्हा, राज्यस्तरीय, मराठवाडा साहित्य संमेलन व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील परिसंवाद गाजवले. वृत्ती गांभीर्य हा एकंदरीत त्यांच्या स्वभावाचा ठळक विशेष. जे करायचे ते गंमत म्हणून नव्हे तर अतिशय गांभीर्याने ही त्यांच्या कार्यपद्धतीची पठडी असल्याने पुस्तक परिचयापासून ते PhD मार्गदर्शनापर्यंत आणि स्तंभ लेखनापासून ते संदर्भ ग्रंथ लेखनापर्यंत त्यांनी आपले गांभीर्य अबाधित ठेवले आहे. आशययुक्त अध्यापन पद्धती मराठी आणि समीक्षा पद्धती संदर्भलक्षी हे 2 ग्रंथ याची साक्ष देण्यासाठी पुरेसे आहेत. म्हणून तर समीक्षा हे सतीचं वाण मानून तिची प्रतिष्ठा अबाधित राखण्यासाठी कार्यरत असणाऱ्या त्यांच्यासारख्या मान्यवर अभ्यासकाने प्रस्तुत उपक्रमात विद्यार्थ्यांसाठी सहभागी होऊन
समीक्षा या संकल्पनेचा परिचय करून देण्यासाठी पुढे यावे ही गोष्ट आमच्यासाठी अतिशय आनंददायी आहे. 5 ते 7 नोव्हेंबर या 3 दिवशी 3 भागात केल्या जाणाऱ्या त्यांच्या मांडणीचे आपण हार्दिक स्वागत कराल ही अपेक्षा. नमस्कार मित्रांनो, साहित्य संकल्पनांचा परिचय या मालेअंतर्गत यापूर्वी आपण टीका ते समीक्षा, साहित्य समीक्षेची संकल्पना आणि मराठी समीक्षेची वाटचाल विचारात घेतलेली आहे. आज आपण मराठीमध्ये प्रचलित असणाऱ्या काही निवडक समीक्षा पद्धतींचा परिचय करून घेणार आहोत. मराठी समीक्षेचे सैद्धांतिक समीक्षा व उपयोजित समीक्षा असं स्थूलमानाने 2 गटात वर्गीकरण केलं जातं. सैद्धांतिक समीक्षेमध्ये कलाकृती संदर्भात तात्विक वा सैद्धांतिक बाबींचा विचार केलेला असतो. जसं यापूर्वी मी अरिस्टॉटलच्या विरेचन सिद्धांताचा, अनुकृती सिद्धांताचा किंवा मर्ढेकरांच्या लय सिद्धांताचा उल्लेख केलेला आहे. या सिद्धांतांच्या सोबतच विविध असणारे वाङ्मयीन वाद अर्थात इझम, विविध संकल्पना, उत्पत्ती, समीक्षाविषयक दृष्टिकोन आणि या सर्वांच्या संदर्भातील मूल्य, काही गुणविशेष, नियम आणि प्रमेय यांचा अंतर्भाव होतो. थोडक्यात काय तर सैद्धांतिक समीक्षेमध्ये लेखक, कलाकृती व वाचक यांच्या संदर्भातील कोण, काय, कसे आणि का या प्रश्नांच्या अनुषंगाने केलेला विचार असतो. म्हणजे कोण लिहितं तर लेखक, काय लिहितो तर तो साहित्य प्रकार असेल, कसे लिहितो म्हणजे त्याची लिहिण्याची शैली आणि तंत्र, आणि का लिहितो तर त्यामागील प्रयोजनांचा विचार करणं अपेक्षित असतं. याच पद्धतीने कलाकृतीच्या संदर्भातही आपल्याला हेच प्रश्न विचारता येतील. समवेतच वाचक जेव्हा वाचन करतो त्या संदर्भामध्ये सुद्धा या प्रश्नांच्या अनुषंगाने केलेला विचार हा तात्विक अंगाने सैद्धांतिक समीक्षेमध्ये अंतर्भूत होतो. तर उपयोजित समीक्षेमध्ये जे सैद्धांतिक समीक्षेमध्ये नियम, तत्व, संकल्पना, गुणविशेष हे दिलेले असतात, अशा असलेल्या सर्व घटकांचा किंवा काही निवडक घटकांचा अवलंब करून कलाकृतीचे आकलन करणे, विश्लेषण करणे आणि मूल्यमापन करणे हा जो भाग आहे तो उपयोजित समीक्षेमध्ये येतो. थोडक्यात काय तर उपयोजित समीक्षा ही कोणत्याही कलाकृतीचे केलेले परीक्षण किंवा समीक्षण असते. एखाद्या साहित्य कृतीचा केलेला अभ्यास उपयोजित समीक्षेमध्ये येतो. उपयोजित समीक्षा ही वाचकांना कलाकृतीकडे आकर्षित करणे, तिची ओळख करून देणे, वाचकांची अभिरुची घडवणे, त्या अभिरुचीला वळण देणे, समृद्ध करणे अशा प्रकारे कार्य करते. जसं हे कार्य वाचकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे, तसंच सृजकांच्या दृष्टीनेही हे कार्य अत्यंत महत्त्वाचं असतं. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण सैद्धांतिक समीक्षेतील प्रचलित असणाऱ्या
विविध दृष्टिकोनांपैकी काही दृष्टिकोनांचा अल्प परिचय करून घेणार आहोत. या समीक्षा दृष्टिकोनालाच बहुतांश ठिकाणी समीक्षा पद्धती असं देखील म्हटलं जातं. परंतु या पद्धती नव्हेत, तर तो कलाकृतीच्या सेंद्रिय मागणीनुसार कलाकृतीकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन असतो. ती दृष्टी असते की तुम्ही माझ्याकडे समाजशास्त्रीय अँगलने पहा, स्त्रीवादी दृष्टिकोनातून पहा, आणि या प्रकारच्या असणाऱ्या समीक्षा पद्धती, अर्थात पद्धती हा शब्द आपल्याकडे प्रचलित झालेला आहे, म्हणून मी या ठिकाणी पद्धती किंवा दृष्टिकोन हे दोनही शब्द उपयोजणार आहे. या समीक्षा पद्धती किती आहेत किंवा किती असाव्यात, असा एक प्रश्न नेहमी चर्चेला येतो. खरं तर याचं साधं आणि सरळ उत्तर आहे. म्हणजे दोन राष्ट्रांमध्ये जेव्हा युद्ध होतं तेव्हा त्या युद्धाची कारणे निश्चित जशी नसतात, तीच स्थिती समीक्षा पद्धतींची देखील असते. मग यानंतर एक प्रश्न निर्माण होतो की या समीक्षा पद्धती अस्तित्वात कशा येतात. तर याची कारणं देखील अनेक आहेत. उदाहरणार्थ, समीक्षेचे असणारी जी मूळ प्रयोजने आहेत त्यामध्ये आस्वाद, आकलन आणि मूल्यमापन या 3 प्रयोजनांचा अंतर्भाव होतो. यापैकी कुठल्याही एका प्रयोजनाला आपण जर महत्त्व दिलं तर त्यावरून एक विशिष्ट प्रकारची समीक्षा पद्धती प्रचलित होताना दिसते. उदाहरणार्थ, आकलनावरून आकलनात्मक समीक्षा, मूल्यमापनानुसार मूल्यमापनात्मक समीक्षा, आस्वादाला महत्त्व दिलं आस्वादात्मक समीक्षा. तर साहित्य कृतीच्या आकृतीबंधाला केंद्रवर्ती मानलं यानुसार आकृतीबंधात्मक किंवा रूपवादी समीक्षा पद्धती समोर येताना दिसते. कलाकृतीचा आस्वाद घेण्याचे देखील 2 प्रकार आहेत. म्हणजे जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा वाचन करत असताना एखाद्या विशिष्ट साहित्य प्रकाराचा किंवा लेखकाचा आपल्यावरती प्रचंड प्रभाव असतो, तेव्हा त्या कलाकृतीला सामोरं जात असताना आपण व्यक्तिनिष्ठ पद्धतीने तिचा आस्वाद घेतो. आणि दुसरी पद्धती आहे तो म्हणजे वस्तुनिष्ठ पद्धती. जर व्यक्तिनिष्ठ पद्धतीने आस्वाद घेतला किंवा व्यक्तिनिष्ठ पद्धतीने त्या कलाकृतीकडे पाहिलं तर व्यक्तिनिष्ठ समीक्षा त्या ठिकाणी केली जाते. या उलट वस्तुनिष्ठ समीक्षा आहे. आणि कलाकृतीच्या संहितेला जर केंद्रवर्ती मानलं तर त्या ठिकाणी संहितालक्षी समीक्षा पद्धती समोर येताना दिसते. यासोबत कलाकृतीची असणारी जी संहिता आहे त्या संहितेच्या पलीकडे जाऊन अनेक प्रकारचे संदर्भ जेव्हा लक्षात घेऊन त्या कलाकृतीची समीक्षा केली जाते तेव्हा ती संदर्भलक्षी समीक्षा असते. आता ही असणारी आस्वादात्मक, रूपवादी, सौंदर्यवादी, जीवनवादी, कलावादी, बोधवादी, वस्तुनिष्ठ, व्यक्तिनिष्ठ, संदर्भलक्षी अशा असणाऱ्या ज्या काही नावांचा मी उल्लेख केला ते एका अर्थाने समीक्षा पद्धतींचं वर्गीकरण सुद्धा आहे. म्हणजे भौमितिक भाषेमध्ये बोलायचं झालं तर एका बिंदूतून जशा अनंत रेषा जातात त्याचप्रमाणे कलाकृतीकडे पाहण्याचे, कलाकृती अभ्यासण्याचे अनेक दृष्टिकोन असू शकतात. फक्त त्या कलाकृतीला एक विशिष्ट दृष्टिकोन स्वीकारून आपण न्याय दिला पाहिजे.
तरीही आपल्याकडे असणाऱ्या ज्या काही महत्वाच्या समीक्षा पद्धती आहेत त्यांचा या ठिकाणी त्रोटक विचार आपण करणार आहोत. हा विचार अतिशय प्राथमिक आहे. ती एका अर्थाने फक्त समीक्षा पद्धतींची ओळख आहे. मला याची जाणीव आहे की अर्धवट ज्ञान हे खूप धोकादायक असतं, परंतु विद्यार्थी वर्गाला या पद्धतींची ओळख व्हावी आणि त्यांनी या पद्धतींच्या संदर्भामध्ये अधिक ज्ञान आत्मसात करावं, हा या पाठीमागील निखळ उद्देश आहे. मित्रांनो, आपल्याकडे ज्या समीक्षा पद्धती किंवा दृष्टिकोन प्रचलित आहेत त्यांचा प्रथमतः मला उल्लेख करणं अपरिहार्य वाटतं. आपल्याकडे आस्वादात्मक मोठ्या प्रमाणात लिहिली जाणारी ही समीक्षा पद्धती आहे. आदिबंधात्मक, आंबेडकरवादी, ऐतिहासिक, उपयोजित, अनुकृतीवादी, अभिव्यक्तिनिष्ठ, परिणामवादी, संस्कारवादी, मूल्याधिष्ठित, वस्तुनिष्ठ, चरित्रात्मक, मनोविश्लेषणात्मक, मार्क्सवादी, रूपनिष्ठ समीक्षा पद्धती, भाषेच्या अनुषंगाने विचार करणारी शैली वैज्ञानिक पद्धती किंवा भाषाविषयकच विचार असणारी संभाषणात्मक पद्धती, सामाजिक अंगाने विचार करणारी समाजशास्त्रीय पद्धती, स्त्रीवादी साहित्य कृतींच्या संदर्भामध्ये असलेली स्त्रीवादी पद्धती, संहितालक्षी ज्याविषयी मी यापूर्वी बोललोय, संदर्भलक्षी आणि आदिवासी साहित्य आणि पर्यावरणीय साहित्य या संदर्भामध्ये असलेली पर्यावरणीय समीक्षा पद्धती, या काही पद्धती प्रचलित असलेल्या आपल्याला दिसतात. मित्रांनो, कोणत्याही समीक्षा पद्धतीचा विचार करताना एक विशिष्ट आकृतीबंध प्रत्येक समीक्षा पद्धतीमध्ये ठरलेला आहे. या आकृतीबंधामध्ये काही ठळक बाबी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. त्यामध्ये प्रथमतः त्या समीक्षा पद्धतीची वैचारिक पार्श्वभूमी येते. तदनंतर त्या समीक्षा पद्धतीला ज्या सिद्धांतकांनी, विचारवंतांनी सैद्धांतिक मांडणी करून आधार दिलेला असतो तो सैद्धांतिक आधार येतो. तदनंतर संकल्पना येते, गृहीतक येतात. कोणतीही समीक्षा पद्धती जेव्हा तुम्ही स्वीकारता तेव्हा तुम्हाला त्या कलाकृतीच्या संदर्भामध्ये काही बाबी गृहीत धराव्या लागतात. उदाहरणार्थ, समाजशास्त्रीय समीक्षेचा तुम्ही अवलंब केला तर त्या कलाकृतीमध्ये साहित्य आणि समाज यामध्ये सामाजिक जीवनाचं चित्रण अधिक आलेलं आहे असं गृहीत धरावं लागेल. सोबतच स्वरूप विशेष ही पाचवी पायरी किंवा तत्व हे महत्वाचं आहे. एका विशिष्ट पद्धतीच्या स्वरूपाचा विचार केल्यानंतर तिची सामर्थ्य आणि मर्यादा अर्थात वैशिष्ट्य आणि दोष या बाबी लक्षात घ्याव्या लागतात. बहुसंख्य समीक्षा पद्धती ह्या पाश्चिमात्य देशांमध्ये विकसित झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा पाश्चिमात्य देशांमधील विकास आणि त्यांचं केलेलं उपयोजन हा भाग पहिल्यांदा लक्षात घ्यावा आणि तदनंतर मराठी साहित्यामध्ये त्या समीक्षा पद्धतींचा झालेला विकास आणि केलेलं उपयोजन हा शेवटचा टप्पा आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. या ठिकाणी आपण 4 महत्वाच्या समीक्षा पद्धती लक्षात घेत आहोत. त्यातील पहिली समीक्षा पद्धती आहे समाजशास्त्रीय समीक्षा. मित्रांनो, साहित्य हे समाजाचं अपत्य असतं असं नेहमी बोललं जातं. म्हणजेच काय तर कोणतीही कलाकृती ही समाजनिरपेक्ष नसते. साहित्य आणि समाज या 2 घटकांचा अनन्यसाधारण संबंध असतो. म्हणजे अगदी
कुणीही दावा केला की माझी कलाकृती 100% काल्पनिक आहे, तर ते 100% असत्य असतं. त्याचं कारण कल्पनेमधील समाज रंगवत असताना सुद्धा तुम्हाला वास्तवाचा आधार घेणं अपेक्षित असतं. म्हणजे उदाहरणार्थ पहा, जन्मांध व्यक्तीला रंगांची कल्पनाच नाहीये आणि त्यांना म्हटलं की लाल रंग कोणता ते सांगा, शक्य आहे का? तर तुम्हाला पहिल्यांदा रंग ज्ञात असावे लागतील, तरच त्या रंगांविषयी तुम्हाला बोलता येईल. याच पद्धतीने तुम्ही पाहिलेला समाज, मग तो रानटी असू द्या किंवा अगदी आजचा असलेला अत्याधुनिक समाज असू द्या, तो कल्पनेच्या माध्यमातून उभा करत असताना वास्तवाचा किंचितसा तरी अंश असणं अपरिहार्य असतं. ही समाजशास्त्रीय समीक्षा पद्धती जी आहे ती 19व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रेंच विदुषी मादाम स्टाईल यांच्या साहित्य आणि सामाजिक संस्था यांचा परस्पर अनुबंध लक्षात घेण्यामुळे समोर आली. त्यांनी जर्मन साहित्याचं समाज आणि सामाजिक संस्था या दृष्टिकोनातून विश्लेषण केलं होतं आणि याचे त्यांच्या आयुष्यावर फार वाईट परिणाम झाले. त्यांनी केवळ विशिष्ट चौकट मोडली म्हणून त्यांना तत्कालीन असलेला जो राजा होता त्या राजाने पहिल्यांदा त्यांच्या या कलाकृतीवरती बंदी घातली आणि या पलीकडे जाऊन त्यांना देशाबाहेर हाकलून देण्याची शिक्षा देण्यात आली. म्हणजे जेव्हा तुम्ही वेगळ्या प्रकारची पावलं टाकायला लागतात, ती प्रवाहाच्या विरुद्ध असतात, तेव्हा अशा प्रकारच्या घटना घडणं साहजिक आहे. हे एक इतिहासातलं याविषयीचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. यानंतर प्राध्यापक हिप्पोलित तेन यांनी हिस्ट्री ऑफ इंग्लिश लिटरेचर या ग्रंथामध्ये साहित्य कृती ही केवळ कल्पनेची क्रीडा किंवा उद्दीपित मेंदूतून निघालेली लहर नसते, अशा प्रकारचं विधान करत असताना ती कलाकृती ही वंश, काळ आणि परिस्थिती यांची निर्मिती असल्याचं प्रतिपादन केलं. हा ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे. या ग्रंथामुळेच आपल्याकडे आणि समग्र विश्वात वाङ्मय इतिहास लेखनाचा पाया सुद्धा घालण्यात आलेला होता. येथून पुढे म्हणजे ह्या ग्रंथापासून पुढे समाजशास्त्रीय समीक्षा पद्धतीचा आरंभ होतो. प्राध्यापक तेन यांनी जे वंश, काळ आणि परिस्थिती हे 3 तत्व मांडली. ही 3 तत्व म्हणजेच त्रिमिती सिद्धांत होय. हा त्रिमिती सिद्धांत समाजशास्त्रीय समीक्षा पद्धतीचा आधार आहे. त्यांनी द रेस, द मोमेंट आणि द मिलिव्ह ह्या 3 संकल्पना मांडलेल्या आहेत. द रेस यामध्ये समाज किंवा वंशाचा अंतर्भाव होतो. हा वंश मानवी यापेक्षा संपूर्ण इतिहास या दृष्टिकोनातून येतो. मोमेंट यामध्ये काळ किंवा युगाचा विचार आहे आणि मिलिव्ह यामध्ये परिस्थिती किंवा परिवेश याचा अंतर्भाव होतो. या पद्धतीने जेव्हा कलाकृतीकडे पाहिलं जातं, तिची समीक्षा केली जाते, तेव्हा साहित्य आणि समाज व संस्कृती यांचा संबंध शोधण्याचा प्रयत्न केला जातो. मराठी साहित्यामध्ये संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती हा प्राध्यापक गम बा सरदार यांचा असणारा जो ग्रंथ आहे, तो ग्रंथ हा मराठीमध्ये समाजशास्त्रीय समीक्षा पद्धतीचा आरंभ मानता येतो. आणि या पलीकडे जाऊन आपल्याकडे असणाऱ्या म्हणजे उदाहरणार्थ श्रीधर व्यंकटेश केतकर, हरिनारायण आपटे किंवा आजच्या असणाऱ्या अनेक कादंबऱ्या आणि कादंबरीकार, कथा
कविता, नाटकं, चरित्र, आत्मचरित्र या सर्व साहित्य प्रकारांचा आपल्याला समाजशास्त्रीय पद्धतीने वेध घेता येतो. यानंतर मित्रांनो, याच समीक्षा पद्धतीला अनुसरून असणारी दुसरी समीक्षा पद्धती आहे ती म्हणजे मार्क्सवादी समीक्षा पद्धती. या पद्धतीचा सुद्धा समाजाशी अनुबंध आहे. कारण समाज आणि माणूस, भांडवलशाही आणि नोकरशाही किंवा कामगारांचा वर्ग, हे मला वाटतं वेगळे असू शकत नाही. ही जी पद्धती आहे ती मार्क्सवादी दृष्टीने कलाकृतीचं विश्लेषण करणारी एक पद्धती आहे. या पद्धतीचा जो मूलाधार आहे तो म्हणजे मार्क्सवादी विचार किंवा सिद्धांत. आता मार्क्सवादी विचार नेमका काय आहे, तर कार्ल मार्क्स आणि त्याचा मित्र फ्रेडरिक एंगेल्स या दोघांनी मांडलेला जो विचार आहे तो तर यामध्ये येतोच, परंतु त्यासोबतच मार्क्सचे वेगवेगळ्या देशांमध्ये असलेले जे अनुयायी आहेत त्या अनुयायांचा असणारा विचार सुद्धा यामध्ये अंतर्भूत होतो. परंतु या ठिकाणी मात्र या समीक्षा पद्धतीचा सैद्धांतिक आधार म्हणून कार्ल मार्क्स आणि एंगेल्स यांनी मांडलेले जे विचार आहेत ते विचार लक्षात घ्यावे लागतात. म्हणजे उदाहरणार्थ पहा, मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकवाद, अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत किंवा सामाजिक क्रांतीचा सिद्धांत, वियुक्तीचा विचार आणि अत्यंत महत्वाचा या समीक्षेच्या दृष्टीने कोणता जर सिद्धांत असेल तर तो आहे पाया आणि इमला. आता पाया आणि इमला, एक इमारत तुम्ही डोळ्यासमोर आणा, या प्रकारची असणारी एक इमारत. या इमारतीचा असणारा जो संबंध आहे, म्हणजे उदाहरणार्थ खालचा असणारा पाया आणि वरचा असणारी जी काही इमारत आहे, स्ट्रक्चर, याच्यामध्ये अर्थसंबंध महत्वाचा असतो असं मार्क्सवाद्यांचं म्हणणं आहे, विशेषतः मार्क्सचं म्हणणं आहे. हा संबंध जो आहे तो उत्पादन पद्धती आणि समाज यांच्यातील दुवा अर्थकारण असतो. या पायानुसारच मानसिक सांस्कृतिक इमला उभा राहतो असं मार्क्सने म्हटलेलं आहे. हा इमला म्हणजे इमारत. आता यामध्ये कोणकोणते घटक येतात, तर ज्यांचा विशेष उल्लेख करावा ते म्हणजे कायदा, राज्यव्यवस्था, साहित्य, कला आणि धर्म या महत्वाच्या असलेल्या बाबींचा अंतर्भाव होतो. आता उदाहरणार्थ तुम्ही म्हणाल यामध्ये अर्थसंबंध कसे येतात, तर रोज सकाळी उठल्यानंतर बहुसंख्य चॅनल टीव्ही वरती जेव्हा तुम्ही लावले तर तुमच्या असं लक्षात येईल की पहाटे 3 वाजल्यापासून ते सकाळी साधारणतः 7-8 वाजेपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी प्रवचन सुरू असतात, वेगवेगळ्या धर्माची असतील ती. आता हे सगळं टेलिव्हिजन वरती येत असताना मध्ये मध्ये जाहिराती येतात आणि या माध्यमातून उत्पन्न प्राप्त होताना दिसतं. आलं की नाही अर्थकारण? अशाच पद्धतीनं सर्व गोष्टींचा संबंध मार्क्सवाद्यांनी अर्थकारणाशी जोडलेला दिसतो. हे असणारं पाया आणि इमला जे सूत्र आहे त्या सूत्रानुसार गिऑर्गी प्लेखॉनॉव आणि फ्रान्स मेरिंग, गिऑर्गी प्लेखॉनॉव आणि फ्रान्स मेरिंग यांनी या समीक्षा पद्धतीची मांडणी केलेली आहे. या समीक्षा पद्धतीमध्ये रूपबंधापेक्षा आशयाला महत्व दिलेलं आहे, कारण हा आशय समाजाशी निगडीत आहे, मजूर वर्गाशी निगडीत असणारा अशा प्रकारचा आशय. यासोबतच समाज, साहित्य व्यवहार, प्रकाशकीय व्यवहार या गोष्टींचा सुद्धा या ठिकाणी विचार करता येतो. या समीक्षा पद्धतीमध्ये 5 प्रारूप महत्वाची आहेत, ज्यामध्ये प्रतिबिंब, ज्याचं साहित्य आणि समाज आणि साहित्य असा आपण विचार करतो की समाजाचं प्रतिबिंब साहित्य कृतीमध्ये उमटलेलं असतं. त्यानंतर उत्पादन प्रारूप, उत्पत्ती प्रारूप,
नकारात्मक प्रारूप आणि भाषा केंद्रित प्रारूप. आता हे भाषा केंद्रित प्रारूप जेव्हा विचारात घेतो ना आपण, तेव्हा आपण सौंदर्य तत्वाकडे किंवा रूपवादी तत्वाकडे वळलेलो असतो. मार्क्सवाद्यांनी संपूर्ण कलेच्या संदर्भामध्ये जर कोणतं योगदान दिलं असेल ना, तर त्यामध्ये सौंदर्याची निर्मिती ही श्रमातून किंवा घामातून होते, हे तत्व मला वाटतं महत्वाचं आहे. या 5 प्रारूपांच्या सोबतच 3 महत्वाची तत्व या ठिकाणी लक्षात घेणं अपरिहार्य असतं. त्यामध्ये निश्चिततावादी तत्व, वैशिष्ट्यपूर्ण इतिहास विषयक तत्व आणि प्रगतीवादी तत्व, ह्या 3 तत्वांचा सुद्धा विचार अपेक्षित आहे. या पद्धतीने प्राधान्याने स्त्रियांचं होत असलेलं शोषण, मजुरांचं होत असलेलं शोषण आणि त्या संदर्भामध्ये बाजू घेऊन लेखकांनी लेखन केलंय का, किंवा मार्क्सवाद्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर भांडवलशाहीशी निगडीत लेखन केलंय, एंटरटेनमेंट करणारं लेखन केलंय, म्हणजेच बुर्झवा लोकांसाठी लेखन केलेलं आहे का, असा विचार या ठिकाणी महत्वाचा असतो. आपल्याकडे लालजी पेंडसे यांचा साहित्य आणि समाज जीवन हा जो समीक्षा ग्रंथ आलेला आहे, तो मराठीतील मार्क्सवादी समीक्षा पद्धतीचा प्रारंभ मानला जातो. हा ग्रंथ संपूर्ण मार्क्सवादी समीक्षा पद्धतीतील पहिला समीक्षा ग्रंथ मानला जातो. म्हणजे हा ग्रंथ जर इंग्रजीत आला असताना तर तो संपूर्ण विश्वातला मार्क्सवादी समीक्षा पद्धतीतला पहिला ग्रंथ मानला गेला असता, एवढा हा ग्रंथ महत्वाचा आहे. यानंतर पुढे जाऊया आपण मनोविश्लेषणात्मक समीक्षा पद्धती. अर्थात या समीक्षा पद्धतीच्या नावावरूनच आपल्याला कल्पना येते की या समीक्षा पद्धतीचा आधार हा मानसशास्त्र आहे आणि म्हणून या समीक्षा पद्धतीला मानसशास्त्रीय समीक्षा पद्धती असं देखील संबोधलं जातं. आपल्याकडे किंवा जगभरात साधारणतः द्वितीय महायुद्धानंतर मानवी अस्तित्वासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले आणि मानवाच्या मनामध्ये जे काही स्वतःच्या अस्तित्वासंदर्भामध्ये प्रश्न निर्माण होत होते किंवा माणसाच्या मनामध्ये असलेलं जे द्वंद्व होतं, याला टू बी ऑर नॉट टू बी असं जे म्हटलं जातं, अशा प्रकारची असणारी जी घालमेल आहे ती साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणात येऊ लागली. मराठी साहित्यामध्ये 1945 नंतर नवसाहित्यास प्रारंभ झाला. हे नवसाहित्य मोठ्या प्रमाणात मानवी मनाचा ठाव घेणारं असलेलं दिसतं आणि म्हणून आपल्याकडे मनोविश्लेषणात्मक समीक्षा पद्धती उपयोगात यायला सुरुवात झालेली आहे. मानवी मनाचं कार्य कसं चालतं याविषयी ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ, मानसोपचार तज्ञ डॉक्टर सिगमंड फ्रॉइड यांनी त्यांच्या रुग्णांचा अभ्यास केला, त्यांचा एक सर्वे केला आणि त्यांच्यावरती उपचार राबवले. या माध्यमातून त्यांनी मनाचं कार्य कसं चालतं याविषयीचा एक सिद्धांत मांडला आणि तो सिद्धांत जगातला अत्यंत महत्वाचा सिद्धांत मानला जातो. म्हणजे मन कसं आहे, मन दिसतं का, की आपण नेहमी म्हणतो किंवा हिंदीतल्या गाण्यामध्ये सुद्धा आहे पहा की ऐ काश कहीं ऐसा होता कि 2 दिल होते सीने में. आता हे टू बी और नॉट टू बी आहे ना, ते 2 दिल होते सीने में याचं मला वाटतं उत्तम उदाहरण आहे की हे की ते असं करावं की तसं करावं वगैरे. मग या ठिकाणी फ्रॉइडने जी मांडणी केलेली आहे तो असं म्हणतो की माणसाचं मन हे हिमनगाप्रमाणे आहे, म्हणजे बर्फाच्या डोंगरासारखं. बर्फाचा डोंगर जेवढा आपल्याला या उदाहरणार्थ पृथ्वीपासून वरती दिसतो, जमिनीपासून वरती दिसतो,
त्याच्यापेक्षा तो कितीतरी पटीने अधिक हा पाण्याखाली असतो, त्या विशिष्ट स्तराच्या खाली असतो. म्हणजेच काय, तर हिमनग हा जेव्हा आपल्याला दिसतो त्याचं दिसणं हे साधारणतः 12.5% असतं. 1/8 असं त्याने म्हटलेलं आहे, 1/8. आणि त्याचं न दिसणं हे 7/8 असतं. म्हणजे साधारणतः 87.5% हा अदृश्य असतो. माणसाचं मन देखील याच प्रकारचं आहे. जे आपण वर्तन करतो तो केवळ साधारणतः 12.5% पर्यंतचा भाग असतो आणि 87.5% भाग हा सुप्त असतो, अदृश्य असतो. यावरून त्याने मानवी मनाच्या संदर्भामध्ये सिद्धांत मांडला आणि त्याने मनाचे स्तर सांगितले की जे प्रकट मन आहे त्याला तो बोध मन असं म्हणतो, आणि जे अप्रकट मन आहे, जे अदृश्य आहे, ज्याला आपण सुप्त असं म्हणतो, त्याला तो अबोध मन असं म्हणतो. आणि या दोन्हींच्या मध्ये असणारी एक स्थिती असते, त्याला त्याने बोधपूर्व मन असं म्हटलेलं आहे. यावरून त्याने मांडलेला कामवासनेचा सिद्धांत आणि स्वप्न सिद्धांत हे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणजे आपल्याला रात्री स्वप्न का पडतात, तर त्याचं कारण असतं की दिवसभरामध्ये आपल्या मनामध्ये येऊन गेलेला जो एक विचार असतो, तो विचार, त्या कल्पना आणि त्याची दिवसभरामध्ये झालेली अतृप्तता, यामुळे आपल्याला झोपेत स्वप्न पडतात. झोपेत पडणारी स्वप्न हा भाग वेगळा असतो. आणि या ठिकाणी बसल्या बसल्या मी खूप मोठा होणार, श्रीमंत होणार, मला लॉटरी लागते, अशा प्रकारची जी उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहिली जातात त्यांना दिवा स्वप्न म्हणतात, दिवसा पाहिली जाणारी स्वप्न. हा स्वप्न सिद्धांत जो आहे ना, तो कलेच्या निर्मितीच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा आहे. कारण ज्या बाबींची माणसांकडून तृप्तता होत नाही त्या स्वप्नातून तृप्त होतात. आणि दुसरा पर्याय आहे, त्या बाबींची तुम्ही आविष्काराच्या, सृजनाच्या माध्यमातून तृप्तता करायची. म्हणजेच काय, तर कोणत्याही कलाकृतीची निर्मिती होत असताना ह्या स्वप्नांची, वास्तव स्वप्नांची अतृप्तता ही कलाकृतीमधून तृप्त झालेली असते असं आपल्याला गृहीत धरता येतं. या प्रक्रियेच्या माध्यमातून पुढे लाकान नावाचा असणारा मानसशास्त्रज्ञ आणि युंगचा असणारा शिष्य फ्राइडचा असणारा शिष्य कार्ल गुस्टाव युंग याने या मानसशास्त्रीय मांडणीला, मनोविश्लेषणाला पुढे घेऊन जाण्याचं काम केलं. यासोबतच ॲडलर देखील होता. परंतु युंग हा फ्राइडच्या लिबिडो या संकल्पनेमुळे दूर झाला. ही असणारी जी संकल्पना आहे ती सुद्धा तुम्ही जाणून घेतली पाहिजे. त्याने काही विशिष्ट अवस्था सांगितलेल्या आहेत, माणसाच्या विकासाच्या अवस्था. या विकासिक अवस्थेचा अनुबंध सुद्धा त्याने लैंगिकतेशी जोडलेला होता फ्राइडने. मग या सर्व गोष्टींमुळे युंग हा फ्राइड पासून बाजूला होतो आणि त्यानंतर त्याची स्वतंत्र मांडणी येते वगैरे वगैरे. तर ही असणारी जी काही मांडणी आहे मनाच्या संदर्भातली, कामवासनेच्या संदर्भातली आणि स्वप्नांच्या संदर्भातली, हा मानसशास्त्रीय समीक्षा पद्धतीचा मूलाधार आहे. या पद्धतीमध्ये जेव्हा कलाकृतीचा विचार केला जातो तेव्हा साहित्याच्या निर्मिती प्रक्रियेचा शोध घेतला जातो. म्हणजे लेखक का लिहितो, त्याच्या लिहिण्याची प्रक्रिया काय, लेखकाची मनोअवस्था, साहित्य कृतीतील असणाऱ्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्यांचे असणारे मनोव्यापार, आणि याच पद्धतीने जेव्हा वाचक आस्वाद घेतो तेव्हा त्याचे असणारे मनोव्यापार. एवढंच नाही तर प्रकाशकांचा असणारा जो व्यवहार आहे तो व्यवहार हा सुद्धा आपल्याला या पद्धतीने जाणून घेता येतो. अशा प्रकारे विचारांच्या सोबतच, विश्लेषणाच्या सोबतच
आपल्याला नवसाहित्यामध्ये येत असलेली जी दुर्बोधता आहे ती दुर्बोधता सुद्धा या पद्धतीच्या माध्यमातून जाणता येते. मराठी साहित्यामध्ये प्राध्यापक गंगाधर गाडगीळ यांनी खडक आणि पाणी, साहित्याचे मानदंड यासारख्या समीक्षा ग्रंथांमध्ये मानसशास्त्रीय समीक्षा पद्धतीचा उपयोग केलेला दिसतो. या पलीकडे जाऊन दी.के. बेडेकरांसारखे असणारे अत्यंत महत्वाचे समीक्षक माधव आचवल हे सुद्धा या समीक्षा पद्धतीचा अवलंब करून समीक्षा करताना दिसतात. ही समीक्षा पद्धती आजच्या दृष्टिकोनातून तर अत्यंत महत्वाची आहे. या समीक्षा पद्धतीला अनुसरून असणारी पुढची समीक्षा पद्धती आहे मित्रांनो, आदिबंधात्मक समीक्षा, जिला आर्किटायपल क्रिटिसिझम असं संबोधलं जातं. मानसशास्त्रीय आणि आदिबंधात्मक समीक्षा पद्धतीमध्ये एक अनुबंध आहे, तो म्हणजे मानसशास्त्राचा, मनोविश्लेषणाचा. या आदिबंधात्मक समीक्षा पद्धतीमध्ये कार्ल गुस्टाव युंग हा फ्रॉइडचा शिष्य याने अत्यंत महत्वाची मांडणी केलेली आहे. तोच तिचा उद्गाता सुद्धा आहे. या दोन्हींचा संबंध मानसशास्त्राशी आहे आणि त्या पलीकडे जाऊन आदिबंधात्मक समीक्षा पद्धतीमध्ये मानववंशशास्त्र सुद्धा महत्वाचं आहे. स्कॉटिश मानववंशशास्त्रज्ञ जेम्स फ्रेझर याने 1907 ते 1915 या काळामध्ये एक अत्यंत महत्वाचा ग्रंथ प्रसिद्ध केलेला होता. त्याचे अनेक खंड आलेले आहेत. तो ग्रंथ होता द गोल्डन बाऊ. या ग्रंथामध्ये जेम्स फ्रेझर यांनी जादूटोणा आणि धर्म याविषयीचं विवेचन केलेलं आहे. जेम्स फ्रेझर यांनी प्रथमतः या ग्रंथामध्येच आर्किटाइप ही संज्ञा उपयोजली. या आर्किटाइपचा अर्थ मूलबंध किंवा आदिप्रतिमा असा आहे. यानंतर जेम्स फ्रेझर यांच्या या संज्ञेचा उपयोग करून पुढे मॉड बॉडकिन यांनी आर्किटायपल पॅटर्न्स इन पोएट्री हा ग्रंथ सिद्ध केला. हा काळ 1934चा आणि या ग्रंथाद्वारे मॉड बॉडकिन यांनी आदिबंधात्मक समीक्षा पद्धतीचा पाया घातला. या पद्धतीचा पुढे विकास केला तो कार्ल युंग यांनी. त्यांची सुद्धा फ्रॉइड प्रमाणेच मनाविषयीची एक संकल्पना आहे. हा विचार सुद्धा फ्रॉइडच्या विचारांप्रमाणेच आहे, फक्त त्यांनी या ठिकाणी वेगळ्या संज्ञा उपयोजलेल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी येथे संज्ञ म्हणजे तिकडे आपण बोधमन असं म्हणतो, त्यानंतर असंज्ञ ज्याला फ्रॉइडने अबोधमन असं म्हटलेलं आहे, अप्रकटमन म्हटलेलं आहे, अशा दोन संज्ञा उपयोजल्या आणि यासोबतच अहम, इगो ही संज्ञा उपयोजलेली दिसते. युंगच्या भाषेमध्ये आदिबंध म्हणजे वाङ्मयीन प्रतिमा अथवा प्रतीकांचा पुंज किंवा गुच्छ होय असं सांगता येतं. म्हणजेच काय तर ह्या विशिष्ट प्रकारच्या प्रतिमांचा एक गुच्छ असतो. हा असणारा गुच्छ जो आहे तो जेव्हा कलाकृतीमध्ये येतो, तो येत असताना युंग याविषयी अधिक विस्तृत मांडणी करतो. पहा, म्हणजे त्याने उपयोजलेल्या अनिमा, अनिमस, पर्सोना ह्या अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या आदिबंधांच्या सोबतच त्याने मातेचा, पित्याचा, वृद्धाचा असे अनेक आदिबंध मांडलेले आहेत. यापैकी अनिमा, अॅनिमस आणि पर्सोना नेमकं काय आहे तर या ठिकाणी अर्ध नारी नटेश्वराची प्रतिमा तुम्ही डोळ्यासमोर आणा. ही अर्ध नारी नटेश्वराची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेमध्ये एका बाजूला स्त्री
आणि दुसऱ्या बाजूला पुरुष, अशा पद्धतीनं ही मूर्ती डोळ्यासमोर येते. अनिमा म्हणजे पुरुषाच्या सामूहिक अचेतनामध्ये असलेली स्त्रीची प्रतिमा. ही स्त्री प्रतिमा आपल्याकडे मातेच्या माध्यमातून येते. आणि अनिमस हा भाग याच्या उलट आहे. स्त्रीच्या मनातील पुरुषत्वाचं असलेलं जे अंग आहे ते म्हणजे अनिमस, आणि पर्सोना म्हणजे मुखवटा. जेव्हा आपण जीवन जगतो तेव्हा जीवन जगत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे धारण केलेले असतात. म्हणजे कधी आपण ज्ञानदाते होतो तर कधी आपण ज्ञान ग्रहण करते होतो. हा सुद्धा एक प्रकारचा मुखवटाच असतो. म्हणजे समाजामध्ये वावरत असताना वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे आपण धारण केलेले असतात. आणि मला वाटतं पर्सोना याचाच अनुबंध पर्सनॅलिटीशी सुद्धा आहे. पहा, त्याचा सुद्धा तुम्ही अधिक विचार केला पाहिजे. या युंगच्या मांडणीनंतर पुढे घेऊन जाण्याचं कार्य नॉर्थरॉप फ्राय यांनी केलेलं आहे. त्यांनी दिनचक्र आणि ऋतुचक्रानुसार आदिबंध मांडले. म्हणजे उषक काल, मध्यान्ह किंवा दुपार, सूर्यास्त आणि रात्र, हे चार असलेले जे दिनचक्र आहेत याचा अनुबंध हा माणसाच्या जन्माशी जोडला गेला. सकाळ जन्म, मध्यान्ह विवाह किंवा मिलन, सूर्यास्त लय किंवा मृत्यू, आणि रात्र हा प्रलय काळ. या पद्धतीने कलाकृतींची सुद्धा निर्मिती होते. अशा प्रकारचा एक तक्ता प्राध्यापक गंगाधर पाटील यांनी मांडलेला आहे. तो तुम्ही गंगाधर पाटील यांच्या मांडणीमध्ये किंवा संक्षिप्त मराठी वाङ्मय कोश आणि समीक्षा संज्ञा कोश या दोन्हींमध्ये तुम्हाला पाहता येईल. तर या पद्धतीद्वारे कलाकृतीमध्ये असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या प्रतिमा आहेत, प्रतीक आहेत, मिथक आहेत आणि सांस्कृतिक घटक असतात, यांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला एक स्वप्न पडतं. त्या स्वप्नामध्ये तुम्ही कुठेतरी एका दरीच्या काठावरती उभे असता आणि ती खोल दरी आहे आणि त्या दरीत पडतो की काय असा तुम्हाला भास होतो आणि तुम्ही झोपेत ओरडता. याचा जेव्हा तुम्ही एखाद्या मानसशास्त्रज्ञाला, मानसोपचार तज्ञाला अर्थ विचारला तर त्याचा वेगळा अर्थ सांगितला जाईल. आणि त्याच ठिकाणी जर तुम्ही एका तांत्रिक मांत्रिकाकडे गेलात तर त्याचा एक वेगळा अर्थ सांगितला जातो. म्हणजे तुमच्या या स्वप्नाचा अनुबंध हा तुमच्या असणाऱ्या पारंपरिक देवी देवतांशी जोडला जातो. आता या समीक्षा पद्धतीची सैद्धांतिक मांडणी करण्याचं काम प्राध्यापक मसू पाटील यांनी मराठीमध्ये केलेलं आहे. याशिवाय प्राध्यापक रा चिन ढेरे यांनी या समीक्षा पद्धतीचा अवलंब करून विठ्ठल, खंडोबा, तुळजाभवानी आदी असणाऱ्या ज्या महाराष्ट्रातील देवी देवता आहेत यांचं आदिबंधात्मक विश्लेषण केलेलं दिसून येतं. मित्रांनो, वेळेअभावी केवळ या ठिकाणी या चार पद्धतींचा अल्प परिचय करून दिलेला आहे. या प्रत्येक पद्धतीच्या संदर्भामध्ये साधारणतः आपल्याला 1-1, 2-2 दिवस सुद्धा बोलता येऊ शकेल. परंतु तुम्हाला ज्ञात व्हावं या पद्धतीने ही मांडणी केलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जिज्ञासू आहात, अभ्यासक आहात. या तुमच्या वृत्तीला अधिक चालना मिळावी, तुमच्या जिज्ञासेची तृप्तता व्हावी या दृष्टिकोनातून मी आज परत तुम्हाला काही समीक्षा ग्रंथ सुचवणार आहे. यामध्ये केरम शिरवाडकर यांचा मार्क्सवादी साहित्य विचार, यशवंत मनोहर यांचं नवे साहित्यशास्त्र, रवींद्र ठाकूर यांचा मराठी कादंबरी समाजशास्त्रीय समीक्षा हा समीक्षा ग्रंथ, सोबतच
समीक्षा पद्धती, सिद्धांत व उपयोजन हा प्राध्यापक रवींद्र ठाकूर आणि डॉक्टर नंदकुमार मोरे यांनी संपादित केलेला एक महत्वाचा समीक्षा ग्रंथ आहे. याशिवाय आदिबंधात्मक समीक्षा हा मसू पाटील यांचा असलेला समीक्षा ग्रंथ, सोबतच त्यांचाच समीक्षा मीमांसा हा दुसरा समीक्षा ग्रंथ हा सुद्धा तुम्हाला दिशा देणारा असेल. या पलीकडे जाऊन स्त्रीवादी साहित्याच्या संदर्भात किंवा आंबेडकरवादी समीक्षा पद्धतीच्या संदर्भामध्ये तुम्हाला नवे साहित्यशास्त्र हा समीक्षा ग्रंथ, स्त्रीवादी साहित्य विचारांच्या संदर्भात वसंत आबाजी डहाके यांनी केलेली मांडणी, त्यांनी आणि राग जाधव यांनी पर्यावरणीय समीक्षेच्या दृष्टिकोनातून केलेली मांडणी, या सर्वांचा तुम्हाला अध्ययन करता येईल आणि तुम्ही अध्ययन कराल अशी मला अपेक्षा आहे. या अपेक्षेसह या ठिकाणी कल्पक विद्यार्थी समूह, यशवंत महाविद्यालयाचा मराठी विभाग आणि प्राध्यापक विश्वाधार देशमुख व आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.